शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे लोकशाही कल्याणकारी ध्येयवादाचा आवाज प्रत्यक्ष जीवनामध्ये आणि भारताच्या नकाशामध्ये ज्यांनी पेरणी केली, ज्यांनी अंगीकार केला आणि सर्व जाती धर्माच्या रयतेला सर्वार्थाचं सुख आणि समाधान देण्याचं एक आदर्श अशा प्रकारचं नेतृत्व दिलं, त्या महाराष्ट्राचं देशाचं आणि संबंध विश्व संस्कृतीच्या कल्याणकारी दैवताला म्हणजेच छत्रपती शिवरायाला त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं मी विनम्र अभिवादन करतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो. या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, या ऐतिहासिक महाविद्यालयाचे तेवढेच ऐतिहासिक संपन्न अशा प्रकारचं नेतृत्व देणारे, विविध उपक्रम राबवून या महाविद्यालयाच्या लौकिकाचा नवा इतिहास निर्माण करणारे माझे स्नेही आदरणीय बापूसाहेब शिरोडे, या कार्यक्रमाच्या उपस्थित उपप्राचार्य सन्माननीय निकम, ज्युनियर कॉलेजचे दुसरे प्राध्यापक निकम, या संयोजनामध्ये इतिहासाच्या विषयामध्ये घुसखोरी करणारा परंतु शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरती श्रद्धा ठेवणारा मराठीचा अस्सल प्राध्यापक आणि आमचा जुना विद्यार्थी डॉक्टर अर्जुन नेरकर, या महाविद्यालयातील एक उत्तम अशा प्रकारचा सेक्युलर गझल लिहिणारा प्रतिभावंत कवी, इंग्रजीचा प्राध्यापक राज, या ज्याने आता सुंदर संचलन करत असताना प्रास्ताविक आणि अगदी थोड्या शब्दामध्ये विद्यमान परिस्थितीच्या पार्श्वभूमीमधल्या शिवरायांच्या प्रतिमांचा जो काही अनुबंध स्पष्ट केला ते प्राध्यापक अजय, त्याचबरोबर इतिहासाचे विभाग प्रमुख प्राध्यापक उदसे उडासे, कला विभाग प्रमुख डॉक्टर बच्चाव, मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर पाटील, इतिहास विभागाचे आहे कुलसचिव रघुनाथ शेलार, मराठी विभागाचे उत्तम अशा प्रकारचे लेखक विनोद गुरवाडकर, आणि या महत्वाच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेले महाराजांच्या कर्तृत्वाला अभिवादन करू पाहणारे या महाविद्यालयाचे निष्ठावंत, सत्यनिष्ठ, ज्ञाननिष्ठ, ध्येयवादी प्राध्यापक भगिनी आणि बंधू मित्र, सयाजीराव गायकवाडांचा प्रभाव मराठी माणसावरती तर आहेच, पण सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सुधारणेच्या दृष्टीनं सबंध भारताचा नकाशा प्रभावित करणारं ऐतिहासिक अशा प्रकारचं नेतृत्व सयाजीराव गायकवाडांनी सिद्ध केलं. बऱ्याच जवळजवळ 14 वर्षापूर्वी बडोद्याच्या मराठी अधिवेशनाचा मी अध्यक्ष होतो. त्यावेळेस सयाजीनगरी मी अनुभवली. तिथलं ग्रंथालय, तिथला राजवाडा, तिथले कलाकृतीचे संबंध, परंपरा, तिथली चित्रकला, तिथली शिल्पकला, तिथलं नियोजनबद्ध शहराचं संबंध, रूप स्वरूप आणि एकूण परंपरा, आणि ग्रंथामधल्या सयाजीरावांच्या विविध खेळापासून पहिलं कुस्तीपासून ते ग्रंथालयापर्यंत, शिक्षणापर्यंत, कविता, नाटक, कलेपर्यंतच्या सर्व त्यांची दूरदृष्टीची संबंध, पावती आणि साक्ष मला बडोदा नगरीच्या ग्रंथालयातून आणि प्रत्यक्ष तिथल्या भेटीतून अनुभवता आली. अशा गुजरातमध्ये स्थिर झालेल्या आणि महाराष्ट्राला आणि देशाला प्रभावित करणाऱ्या
सयाजीराव गायकवाडांच्या पवित्र नावाचा वारसा आपण सगळेजण आपल्या कृतीतून जपत आहात आणि त्या वारशाचा संदर्भ कुठेतरी पाठीमागे शिवाजी महाराजांच्या समृद्ध कर्तृत्वाशी आणि नेतृत्वाशी आहे. ही नाळ लक्षात घेऊनच आपण दरवर्षी शिवरायांची जयंती साजरी करतात. ही समाधानाची बाब आहे. दुसरी, ज्या व्यापक भूमिकेतून गांधींचं महात्मेपण पचवणारे संस्थापक हिरे साहेब हे अत्यंत दूरदृष्टीने या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सोय करण्याच्या दृष्टीनं शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक क्रांती करण्याच्या दृष्टीनं, पण ते परिवर्तन ज्ञानातून, सत्याच्या निष्ठेतून, प्रबोधनातून घडावं अशा प्रकारची भूमिका संस्थापक हिरे साहेबांची असल्यामुळं त्यांनी गांधींचा महात्मा स्वीकारला, पचवला आणि आपल्या ध्येयवादाचा भाग म्हणून शैक्षणिक संस्थेला त्या संबंध गांधी विद्या मंदिर हे पवित्र नाव संस्थेला दिलं. महात्मा गांधींना महात्मा आणि सयाजीराव गायकवाडांना सुधारक या दोघांच्या बेरजेतून हे महाविद्यालय अत्यंत समृद्ध अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळे उपक्रम अनेक प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली आणि गुणी हरवंतरी प्राध्यापकांच्या सहभागातून गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर आपण अधिराज्य गाजवत आहात. गेल्या 2-3 वर्षापूर्वी बापूसाहेब शिरोलेंच्या निमंत्रणानुसार मी आल्याचं मला आठवतं. हाच हॉल होता, कदाचित हे सभागृह होतं आणि या ठिकाणी जवान जे शहीद झालेले आहेत त्यांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या मातुश्रींचा सन्मान तुमच्या प्राचार्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी मला त्यांना अभिवादन करण्याची मला संधी मिळाली होती. मीही गहिवरलो. सीमा लढवत असताना तरुण अशा प्रकारची कोळी मुलं, जवान माणसं ती बनतात, तिथे बलिदान पत्करतात. त्यांच्या रक्ताच्या सळ्यावरती आपली शांतता आणि आपली सुरक्षितता अवलंबून असल्याचं एक नवीन अशा प्रकारचं वास्तव खऱ्या अर्थानं त्या विद्वांच्या पांढऱ्या कपाळाकडे पाहत असताना मला जाणवलं. मीही निवळलो आणि अनेक जण त्यावेळेस रडण्याची आत्ताच बापूसाहेबांनी मला माहिती दिली. तो कार्यक्रमाचं यश डोळ्यातल्या अश्रूमध्ये आहे की नाही आपण ठरवा, पण संवेदनशीलता हा शिक्षणाचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे असं मी मानतो. जी माणसं संवेदनशील जर शिक्षण घडवतच नसेल तर कोरडा बुद्धिवाद हा घातक असतो आणि म्हणूनच संवेदनशीलता आणि बुद्धी प्रामाण्यवाद याला समांतर महत्व देऊन या महाविद्यालयाची वाटचाल चालू आहे. कोरोनाच्या संबंध युद्धाच्या कालखंडामध्ये आपल्या महाविद्यालयानं घरोघर जाऊन ज्या घरामध्ये दिवा भिजला त्या ठिकाणी पणती लावून आपण 4-5 किलोचं फराळाचं पाकिट आपल्या प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी स्वतः जाऊन दिल्याचं मी आत्ता ऐकलेलं आहे. ही माणुसकीची भावना हे भारतीय माती आणि संस्कृतीचा गुणधर्म आहे आणि म्हणूनच अशा अनेक उपक्रमांचं स्वागत करत असताना स्वतः प्राचार्याने एका गरीब मुलीला ज्याच्या वडिलांनी आत्महत्या केली, जिची आई वारली, अशा मुलीचं शिक्षण तर त्यांनी पूर्णपणे केलंच, पण तिच्या कविता संग्रहाचं प्रकाशन आता 14 तारखेला स्वतःचे 50,000 रुपये खर्चून करणारा महाराष्ट्रातला पहिला प्राचार्य बापूसाहेब शिरोले. याबद्दल बापूसाहेबांचं मी जाहीरपणानं अभिनंदन करतो. अर्जुन नेरकर हा माझ्या कुटुंबातला माझा विद्यार्थी ज्याचा अभिमान वाटावा असा आहे. तो भय असा आज असा दिसतो मला काहीच फरक वाटत नाही अजूनही. तो 1991-92 ला असाच प्रकृतीचा, असाच ऍक्टिव्ह, सतत हसतच राहतो हा पोरगा. राज्य मैत्री त्याची मला लक्षात आली. 2 प्राध्यापक एकत्र मराठीचे किंवा दुसऱ्या विषयाचे एकत्र नीट नांदू शकत नाही, पण रात्री ते मी जेवताना पाहिले ते राग आणि त्याचं मेतकूट इतकं जबरदस्त दिसलं मला की मराठीचा प्राध्यापक हा आणि तो शायरी मराठी तो लिहितोय की अत्यंत नवलाची गोष्ट मला जाणवली. मित्र हो, हे गोड आणि अत्यंत सुंदर चित्र मला तुमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या, प्राचार्यांच्या, इतिहासाच्या तुमच्या संबंध नेतृत्वाच्या रूपाने मला अनुभवतो आहे. आणि आपण भाग्यवान आहात की अशा सुंदर पवित्र गांधी आणि गायकवाड सयाजीराव यांच्या सुंदर पुण्याईच्या संयुक्त अशा प्रकारच्या इतिहासामध्ये आपण मुलाची भर घालत आहात. मला खूप बरं वाटतं. गांधींचा संदर्भ आजही ताजा आहे. दुर्दैवाची गोष्ट, गांधींच्या देशामध्ये गुजरात सारख्या नकाशामध्ये तिथे वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते आणि नथुराम गोडसे हा नायक, त्याचं नायकपद नथुराम गोडसे हा नायक होता.
यावर नव्या पिढीला भाषण करायला सांगण्याची अत्यंत दुर्बुद्धी शैक्षणिक क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना शिक्षकांना होते. इथले शिक्षक जर नालायक ठरले, नालायक झाले तर पुढल्या पिढ्याकडून लायकपणाची आणि पात्रतेची कोणती अपेक्षा आम्ही करणार आहोत? गांधींच्या देशामध्ये दुसरा पुरुष जर नायक ठरत असेल तर गांधीतला महात्मा तुम्ही खलनायक मानणार आहात का? हा ज्वलंत प्रश्न इतिहासामध्ये, वर्तमानामध्ये, साहित्यामध्ये आणि सर्वच क्षेत्रामध्ये तो आज कळीचा प्रश्न म्हणून उभा राहिलेला आहे. गांधींच्या हत्येनंतर अनेक वर्षानंतर सुद्धा या देशाच्या संन्यासी परंपरेतली एक साध्वी बाई, भगव्या विषयातली बाई गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घालते आणि रक्ताचं कृत्रिम थारोळ निर्माण करून ती बाई त्या गांधींच्या मृत्यूला पुन्हा एकदा गिरवते आहे, तो धडा गिरवते. हिंसेचं समर्थन करणारी संविधान विरोधी कृती एक संन्यासिनी जर भारताच्या नकाशामध्ये वर्तमानात 2-4 वर्षापूर्वी करते, नथुरा गोडसेचे देवळ उभा करण्याची अत्यंत अघोरी असंविधानक अशा प्रकारची प्रवृत्ती आणि कृती जर या देशात निर्माण होत असेल तर आपल्याला अधिक सावध व्हावं लागेल. निदान गांधींचं नाव घेणाऱ्या कॉलेजमध्ये, सयाजीराव नायकवाड्यांची प्रेरणा बसवलेल्या कॉलेजमध्ये तर हे जाणीवपूर्वक जागरूकतेचं अशा प्रकारचं भान तुम्हाला मला पाहिजे आणि आपण पुढाकार घेऊन या बाबतीमध्ये आपली निर्णायक भूमिका समाजात मांडण्याची गरज आहे. इतिहास विवेकाने लिहायचा असतो, विवेकाने वाचायचा असतो आणि विवेकाने त्याचं मूल्यमापन करून विवेकाने तो सांगायचा असतो. आमच्या इतिहासाच्या लेखनामध्ये, सांगण्यामध्ये, मूल्यमापनामध्ये आणि आकलन करण्यामध्ये प्रचंड मोठे गोल झालेले आहेत. शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव की रामदास की जिजाबाई या बाबतीमध्ये इतिहासाची संबंध वेगवेगळी मतमतांतर आहे. शिवाजी महाराजांचं लग्न अस्पृश्यबाईशी झालं असा एक विद्वानांचा प्रवाह सांगतो आहे. हे नवं लग्न खरंच झालं का या बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास आहेत की नाही हा एक वादाचा, पण रामदास हे औरंगजेबाचे हेर होते, विजापूरकरांचे हेर होते. दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू होता अशी ही मागणी बहुजन समाजातल्या विद्वानाकडून केली जाते आहे. संभाजी महाराजांना मुकर्रम खानानं पकडले की पकडून दिलं, ते त्यांच्या मेहण्याने पकडून दिलं की कलुषा कब्जुनी पकडून दिलं. औरंगजेबाला ब्राह्मणाने सांगून ब्राह्मणी पद्धतीनं त्यांची जीभ छाटण्याचा आणि त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. मग खरंच औरंगजेबानं ब्राह्मणांचा ऐकून त्यांची विटंबना केली का? कलुषिकमची हा संभाजी राजांचा सख्खा मित्र आहे, सेवक आहे की तो शत्रू आहे, गद्दार आहे? या बाबतीमध्ये हे इतिहासाचे 2 वेगवेगळे प्रमाण आहेत आणि म्हणून जन्मतारखेच्या बाबतीमध्ये वेगवेगळे मतमतांतर मी समजून घ्यायला तयार आहे. शिवजयंती 19 ला करावी की तिथीनुसार करावी हा वादही एका मर्यादेपर्यंत मी समजून घ्यायला तयार आहे. पण शिवाजी महाराजांचं न झालेलं 9वं लग्न, त्या काळात सरदार पुत्राचा 8 राण्या असताना पुन्हा 9वं लग्न 9व्या अस्पृश्य बाईशी झालं, अशा प्रकारची थाप इतिहासाच्या माध्यमातून जर विद्वान लोक सांगत असतील तर ती अत्यंत कठीण गोष्ट आहे. शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवणे हे आवश्यक आहे, पण कोणते शिवाजी महाराज तुम्ही पोहोचवले आणि कोणते पोहोचवायची गरज आहे या प्रश्नाचं निर्णायक उत्तर निदान 2021 साली तरी आपल्याला घ्यावं लागणार आहे. ते स्वीकारावं लागेल आणि पचवावे लागेल. आणि मग एक परंपरा राजवाडे ते पुरंदरे वाया सरदेसाई अशा एक लेखकांची परंपरा आहे. ही माझ्या दृष्टीनं ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण इतिहासकारांच्या लेखनाची परंपरा आहे. या परंपरेमध्ये निष्ठा खूप आहे, प्रचंड व्यासंग आहे. राजवाड्यांच्या व्यासंगाबद्दल मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आयुष्यभर इतिहासाच्या पानापानासाठी चित्र्यासाठी धडपडणारा, ध्यास घेणारा, अत्यंत तपस्वी पंडित ऋषितुल्य अशा प्रकारचा माणूस, पण डोक्यामध्ये मेंदूमध्ये ब्राह्मण्याचा किडा वळवणारा विद्वान आहे. ब्राह्मण्याचा भयंकर अभिमान आहे. वर्णव्यवस्थेचं त्याला समर्थन करण्याची त्यांची दुर्बुद्धी आहे त्यांच्या डोक्यामध्ये. असा विद्वान शिवाजी महाराजांच्या आणि एकूण इतिहासाच्या वाट्याला आला तर मग रामदास हा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर गुरु म्हणून ते बसवणारच. आणि ही परंपरा पुढे बाबासाहेब पुरंदरेपर्यंत येऊन पोहोचते. मधल्या काळामध्ये अनेक ब्राह्मण्यग्रस्त इतिहासकारांनी हे स्वीकारलं आणि राजवाड्यांच्या त्यागातून सिद्ध झालेल्या इतिहासाच्या लेखनाला प्रभावित झालेले काही बहुजन लेखक सुद्धा राजवाड्यांच्याच कित्ता गिरून रामदासाला गुरु ठरवत आलेले आहेत.
दादोजी कोंडदेवाला गुरु ठरवणारे अनेक ब्राह्मण मॅक्सिमम आहे, बहुजन विद्वान सुद्धा आहे. पण अरा कुलकर्णी सारखा ब्राह्मण जातीत जन्मलेला आणि महाराष्ट्र सरकारनं नेमलेल्या समितीमधला एक महत्वाचा अशा प्रकारचा विद्वान, तो मात्र दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असं सांगणारा ब्राह्मण प्रमाणातला अपवादात्मक विद्वान आहे. असेही ब्राह्मण आहे. सिद्धू माधवराव पगडी सारखा ब्राह्मण जातीत जन्मलेला पण ब्राह्मण्यग्रस्त नसलेला असा विवेकी विद्वान हा कधीही रामदासाला किंवा दादोजी कोंडदेवाला गुरु मानत नाही. हे सगळे वास्तव जर लक्षात घेतले तर मग पुरंदरे सुद्धा अत्यंत अलंकारिक शैली पुरंदरेची, शाहिराला शोभेल अशा प्रकारे. खरं तर पुरंदरे हे शाहीरच म्हणा, शाहीर म्हणून ते म्हणून घेतात सुद्धा. कदाचित त्याला त्यांच्या इतिहासाच्या अज्ञानाची कल्पना असावी, पण आम्ही बाकीच्या लोकांनी मात्र पुरंदरेला इतिहासतज्ञ आणि इतिहासकार म्हणून ठरवल्यावर प्रचंड घोटाळे झाले आणि त्यांच्या अलंकारिक भाषेतून शिवरायांच्या संबंध येथून कर्तृत्वाला संबंध आकार देत असताना त्यांचा शिवाजी त्यांच्या भाषणातून, त्यांच्या राजा शिवाजी चरित्र ग्रंथातून सगळ्या घराघरात महाराष्ट्रात पोहोचला हे मान्य केलं पाहिजे. पण कोणते शिवाजी पोहोचवले? शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी होते अशा प्रकारची रचना कळत न कळत अलंकारिक भाषेत जर पोहोचले तर शिवाजीचं माणूस म्हणून असणारं कर्तृत्व हे रामदासाकडे जातं. मुळामध्ये ब्राह्मण वर्ण आणि क्षत्रिय वर्णाचा संघर्ष हे पहिलेपासून जुना संघर्ष आहे, प्राचीन काळापासून आहे. 3 वर्ण दलितांसाठी शूद्रासाठी एकत्र आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य विरुद्ध शूद्र. शूद्राने फक्त सेवा करावी, या 3 वर्णाने त्याची सेवेचा लाभ घ्यावा. ही अत्यंत शोषणाची व्यवस्था धर्माच्या नावाने ब्राह्मण वर्णानं निर्माण केली आणि ते 3 वर्णानं पोचली. या शोषणामध्ये 3ही वर्ण समान भागीदार आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्मणाकडे जास्त मोठा वाटा जरूर द्यायला पाहिजे, पण बाकीचे वर्ण कमी बदमाश आणि कमी दबाड नाहीये, हे बाकीच आहे. हे शूद्रात आणि लोभाटू. पण इतर वेळेस शूद्र बाजूला केल्यानंतर क्षत्रिय आणि ब्राह्मणांचा संघर्ष, क्षत्रिय आणि तुमच्या वैश्यांचा संघर्ष, वैश्य आणि ब्राह्मणाचा संघर्ष, हा संबंध तू बडा का मी बडा अशा प्रकारची वर्चस्ववादाची लढाई ब्राह्मण आणि क्षत्रियामध्ये सतत पहिलेपासून चालत राहिली. त्याचा परिणाम हा निश्चितपणे झाला. आणि मग पुरंदरे असो किंवा राजवाडे असो, राजवाडे ज्यावेळेस लक्षात घेतले की संत तुकारामांचं संतत्व हे पुढे जात आहे, ते बहुजनांच्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचलेलं आहे. ज्ञानेश्वरांचं संतत्व सुद्धा झाकावून टाकावं एवढा बहुजनांना तुकाराम अधिक लोकप्रिय ठरतोय असं वाटल्यानंतर राजवाड्यातील रामदासांना पुढे आले. तुकारामाला थांबवण्यासाठी रामदास पुढे आले. बुद्धिवादी माणसे एवढे नवार आहेत, एवढे घातक आहेत की यापासून विद्वानापासून सावधान असं म्हणण्याची पाळी आली. नाही राजा, तुम्ही आधी अभ्यासच आहोत, पण कोणत्या आपली प्रवृत्ती कोणती आहे, आम्ही सत्यनिष्ठ किती आहोत, आम्ही विवेकनिष्ठ किती आहोत आणि आम्ही आमच्यामध्ये नवार किती आहोत, आम्ही आमच्या जात जाणीवेचे बळी किती आहोत आणि आम्ही आमच्या जात जाणीवेवर आम्ही मात किती केली. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही किती कशा प्रकारचे विद्वान आहात, तुम्ही समाज आणि संस्कृतीला चुकीच्या दिशेला घेऊन जाणारे आहात, तुम्ही संस्कृतीला बुडवणारे की संस्कृतीला ताणणारे आहात, याचं उत्तर या प्रश्नाच्या उत्तरात मिळणार आहे. अनेक विद्वान जाती जाणीवेचे बळी आहे. त्यामध्ये राजवाडे ही तेच आहे. रामदास तर उघड उघड म्हणतोय, ब्राह्मण जरी झाला काय भ्रष्ट तरी तो 3 लोकी श्रेष्ठ. याच्यासारखा भ्रष्ट सिद्धांत दुसरा कोणताच नाही. भ्रष्ट ब्राह्मण श्रेष्ठ कसा असू शकेल? पण संतत्व, रामदासाचं संतत्व जर ही भाषा बोलत असेल तर संतपणाची ही सगळ्यात मोठी मर्यादा आहे. रामदासाची सगळ्यात मोठी मर्यादा आहे. मग रामदासाचे श्लोक, मनाचे श्लोक असतील, दासबोध असेल, याचं मूल्यमापन करताना त्याच्यातलं शहाणपण, त्याच्यातलं मानव कल्याणकारी मूल्य हे वेगवेगळ्या सांस्कृतिक संदर्भामध्ये आपण जरूर अधोरेखित करू शकता. एवढी भूमिका रामदासाची जर सोडली ब्राह्मण्याच्या अहंकाराची, ब्राह्मण हा श्रेष्ठच असतो हा जो अपसमज अनेक ब्राह्मण विद्वानांच्या, संतांच्या, महापुरुषांच्या, इतिहासकारांच्या डोक्यामध्ये घर करून बसला, त्यामुळं ब्राह्मणांचं तर वाटोळ झालंच, पण संस्कृतीचं वाटोळ झालं. एक जात, एक वर्ण, सलग सर्व त्या जातीतले प्रत्येक जन्माला आलेले माणूस, प्रत्येक जण श्रेष्ठ असतो असा इतिहास जगाचाच नाही. तरी पण अपसिद्धांत हा गैरसमजुतीतून प्रमाण मानलं आणि त्याला श्रेष्ठत्वापर्यंत पोहोचवलं आणि ते विद्वानांनी पोहोचवलं. त्यामुळे गल्लत झाली. जे अज्ञानी ब्राह्मण आहे
आणि अज्ञानी बहुजन आहेत ते इतिहासच्या राजवाड्याला डोक्यावर घेऊन नाचू लागले. राजवाड्याचा एवढा प्रभाव मी पाहिला कमालीचा की त्यांचा प्रत्येक शब्द खराच आहे असं वाटणारे अनेक आपल्या इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यामध्ये ब्राह्मण आहेत आणि त्यामध्ये बहुजन सुद्धा आहे. पुढे अनेक लोकांनी अशा प्रकारे मुळामध्ये शिवाजींचं महाराजांचं कर्तृत्व हे अद्वितीय अशा प्रकारचं कर्तृत्व आहे. आपण इतिहासाच्या प्राध्यापकाशिवाय आपल्याला ते माहिती म्हणून तर आपण एकमेव अशा प्रकारचा हा राजा आहे, एकमेव अशा प्रकारचा हा छत्रपती आहे की त्याला सर्व जात धर्माचे मुसलमानासह दलितासह बुद्ध परंपरे आंबेडकरांच्या जयंतीला अनेक महाराष्ट्रात मी जातो तिथे शिवाजी महाराजांचा फोटो पहिल्यांदा दिसतो. बाकीचे लवचे उस्तादपर्यंत अण्णाभाऊ साठेपर्यंत ही सगळी बेरीज मला दिसते बिरसा मुंडांची आणि इतर यांची. शिवाजी महाराजांचं एक कर्तृत्व सर्व जात धर्माला बंधनीय का या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांचा मूलभूत इतिहास त्याचा अंतरंगातले प्रवाह लक्षात घेतले तर सर्व जातीच्या भावड्यांचं स्वराज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये रामोशी आहेत, मेरळ आहेत, मातंग समाजाचे लोक आहेत, किल्ल्यामध्ये मातंग आहेत, महार समाजाचे जुन्या काळातले जाती व्यवस्थेतले. घोड्याला नाल मारणारा कुलकर्णी जोशी पाटील देशमुख नव्हता. त्या घोड्यांचे नाल मारणं, त्याला खरारा करणं, त्याला खाऊ पिऊ घालणं, वेळेच्या वेळेला पाणी देणं आणि त्याचा संबंध तजेला आणि त्याची ताकद कायम ठेवणं, त्याची चपलता कायम ठेवणं. म्हणून तर मावळे कमी संख्येनं लाखोंच्या औरंगजेबाच्या किंवा विजापूरकरांच्या सैन्याला लढताना ते यशस्वी झालेले. अनेक लढाया मारल्या. गनिमी तंत्र हे शिवाजी महाराजांचं तंत्र आहे. पण घोडा महत्वाचा आहे. मावळा ही चिवट तो निष्ठावंत आहे आणि घोडा ही तेवढाच पाहिजे. आता घोडा जर असा एवढा चांगला मजबूत पाहिजे असेल, चपळ पाहिजे असेल तर त्याची सेवा करणारा माणूस कोण? ते कनिष्ठ जातीमधली माणसं काम करतायत. सैनिकाला भाकऱ्या करून आले, सगळ्या जखमा भरून काढणारे, त्यांच्या पालख्या वाहणारे कोण होती म्हणजे? ब्राह्मण समाजातला एकही माणूस नाही, वतनदार पाटलांचा एकही माणूस त्याच्यामध्ये नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्या किंवा एकूणच सगळ्या लढाईच्या मध्ये यशामध्ये सर्वसामान्य कनिष्ठ लोकांचा जो काही सिंहाचा वाटा आहे तो दुर्दैवाने इतिहासाचा भाग झालेला नाही. रुमिला थापर सारखी बाई आता किंवा तुमचे अनेक मुस्लिम इतिहासकार हबीब इरफान हबीब सारखे इतिहासकार आता वेगळ्या अंगाने या सर्व इतिहासाकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. राजे रजवाड्यांचे संदर्भ आपल्याला दिसतात इतिहासामध्ये. सामान्य माणूस, वही वाहणारा माणूस, पालखी वाहणारा माणूस, आईवेळेस मदत करणारा माणूस, चुली लाकडं फोडणारा माणूस, या माणसांचं योगदान हे निर्णायक महत्वाचं आहे. भाकरीवर सैनिक जडतात आणि यश मिळत असतं. तर म्हणून या दृष्टीने इतिहासाकडे पाहण्याची जी काही आवश्यकता होती ती झालेली नाही. पण या सगळ्यांच्या बळावरती शिवाजी महाराजांना जे यश मिळालं ते अत्यंत महत्वाचं यश आहे. संबंध भारत प्रभावित करणारं कर्तृत्व महाराजांनी गाजवलं. जगामधल्या इंग्लंडच्या आणि अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये शूर योद्धा, मुत्सद्दी योद्धा म्हणून शिवाजी महाराज शिकवले जातात. आज 2021 मध्ये शिकवले जात आहे. या महाराजांचं कर्तृत्व आता हे बहुजन समाजाकडे चाललं, क्षत्रियाकडे चाललं, मराठा जातीकडे चाललं. ही कुठेतरी पोटदुखी विद्वानी माणसं असतात. माझा एक सिद्धांत आहे, महापुरुषाला सुद्धा मर्यादा असतात आणि इतिहासकारांना सुद्धा मर्यादा असतात. इतिहासकारांच्या नाकामध्ये शेंबूड असतो, तो चाटायचा नसतो. आणि म्हणून इतिहासकारांनी विशेषतः पुरंदऱ्यांनी राजवाड्याने सुद्धा डोक्यावर शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आता जर हे नाकारता येणार नाही म्हणून रामदासाकडे तरी पाठवण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी रामदासाला गुरु केलं. माझ्या अभ्यासावर, मी इतिहासाचा अभ्यासक नाही, मला मान्य आहे. पण आता अर्जुनने तुम्हाला जो ग्रंथ दाखवला हा 436 पानाचा ग्रंथ आहे. 2017 साली मी द्यायला 18 साली पूर्ण 10 महिन्यात दिला. पण त्याची बाळाबळ 2002 पर्यंत आहे. संस्कृती समीक्षेची तिसरी भूमिका नावाचा एक ग्रंथ 2003 मध्ये 2003 मध्ये प्रतिमा प्रकाशनने काढला. त्यामध्ये काँग्रेस शरद पाटलांच्या सिद्धांताचा एक प्रतिवाद केलेला शिवाजी महाराजांच्या संदर्भात आणि तो प्रतिवाद त्याच्याही अगोदर 10 वर्ष लिहिला. पण मला कुमार शिराळकर आपण ऐकून असं कॉम्रेड होते आहेत त्यांनी म्हटले की हे अशा प्रकारचं मागणी करू नका कारण ब्राह्मण ब्राह्मणवाद महाराष्ट्रात फार पेटलेला आहे आणि लोक तुम्हाला जाऊन टाकतील, मारून टाकतील. मी ते ऐकलं 8-10 वर्ष थांबल्यानंतर लेख तो त्यावेळेस लिहिला. त्या लेखाच्या संदर्भात मला मांडणी करताना महाराष्ट्र मला अस्वस्थ करत होता. आत्ताचा महाराष्ट्र शिवरायांच्या स्वराज्याच्या भाषात मला दिसत नाही. हिंदू मुसलमानांच्या दंगली आहेत, हिंदू आणि दलितांच्या दंगली आहेत आणि संबंध भारत पेटलेला मला दिसतोय.
मला एकसंघ भारत पाहिजे, संविधानाला अनुकूलित असणार, मला स्वराज्याला देवाला सुसंगत असणारा महाराष्ट्र मला पाहिजे. आणि आपल्याला सांगायला मला तो आत्मस्तुतीचा दोष नाही, पण मी ज्या निलंगा तालुक्यातील एका छोट्या खेडेगावचा आहे, हातोळी नावाचं गाव, तिथं माझा एक मोठा बुरुज आहे. त्या बुरुजाचा फोटो या पुस्तकात मी छापलेला आहे. आणि शेतकऱ्याची जमीन माझ्या वडिलांत, माझा आडनाव तिकडं पाटील आहे, वतनदारी आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इतिहासाच्या प्राध्यापकांना माहिती आहे, सबनीस, खासनीस, कारखानीस ही सगळी मंडळी लेखनी स्वरूपामध्ये ते होती. ती नाळ कुठल्या तरी पूर्वजांनी आमचा काहीतरी पराक्रम केला असेल, आम्हाला ते वतन मिळालं, तो बुरुज मिळाला, 1 एकरचा वाडा होता, त्या वाड्यामध्ये माझा जन्म झाला. ती नाळ कुठली मला अस्वस्थ करत होती. आणि शिवरायांचा महाराष्ट्र असा दुभंग काढला मी पाहत होतो, मी अस्वस्थ होत होतो. त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली. या पुस्तकाला डॉक्टर जयसिंगराव पवार या बहुजन समाजातल्या विवेकी इतिहासकाराच्या 14 पानं प्रिंट झालेली, जे 22 पानाचं टायपिंग होतं त्यांचं. सुंदर अशा प्रकारची प्रस्तावना, एका शब्दाने माझ्या भूमिकेला त्यांचा विरोध केलेला नाही. त्यांची माझी अशी ओळख नव्हती. कोल्हापूरला व्याख्यानाला गेल्यानंतर शरद पवार, मी आणि शाहू महाराज एका स्टेजवर होतो, त्यावेळेला जयसिंगराव पवार पुढे श्रोत्यामध्ये होते. आणखी एकदा लक्ष्मीकांत देशमुखांच्या कार्यामध्ये पुढे होते. मी फक्त उल्लेख केला, कुणी ते सांगितलं मला की जयसिंगराव पवार बसलेले, एवढाच परिचय यामध्ये केला. तर त्यांनी ही अत्यंत प्रदीर्घ प्रस्तावना दिली आणि त्यांच्या लेटर हेडवर एक पत्र दिले. ते पत्र आपण छापले. ते मला लिहित आहे की तुम्ही परखड बोलता हे मला माहित आहे, पण सत्याविषयी लिहिता हे पहिल्यांदा मी अनुभवत आहे. आणि तुमच्या पुस्तकाच्या 2-3 पारायण केली. जयसिंगराव पवारांसारखा एक अव्वल दर्जाचा, माझ्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक इतिहासकार या माझ्या पुस्तकाचे जर 3 पारायण करत असेल तर त्या पुस्तकामध्ये नक्कीच काहीतरी असं मला खूप आत्मविश्वास वाटला. 2 छत्रपतीच्या शुभेच्छा घेतल्या, संभाजीराजे आणि उदयनराजे. शरद पवारांच्या शुभेच्छा घेतल्या. आणि ब्राह्मणग्रस्त ब्राह्मण विद्वान आणि ब्राह्मण्यग्रस्त बहुजन विद्वान, दोन्हीकडेही ब्राह्मण्यग्रस्तता आहे असं माझा सिद्धांत आहे. माझं हे आकलन आहे, माझा हे अभ्यास आहे. ब्राह्मण्य हे एका जातीपुरतं मर्यादित नसतं आणि नाही, ब्राह्मणशाही ही व्यवस्था आहे, ही प्रवृत्ती आहे. जातीय प्रवृत्तीला ब्राह्मण्यग्रस्तता आपण म्हणतो. भेदभावना मागणारी प्रवृत्ती म्हणजे ब्राह्मण्यग्रस्तता. ती ब्राह्मणामध्ये आहे, ती मराठ्यामध्ये आहे, ती पोळ्या मायामध्ये आहे, ती मुस्लिमामध्ये, ख्रिश्चनामध्ये आहे, ती संबंध ओबीसी मध्ये आहे, ते दलितामध्ये आहे, ते बौद्धांमध्ये आहे. जे जातीवादी असतात ते ब्राह्मण्यग्रस्त असतात. आणि म्हणून मग राजवाडी आणि पुरंदरांनी मांडलेली जे संबंध परंपरा, तरी तुकाराम महाराज सांगून रामदासाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आता रामदासाची जर प्रतिष्ठापना करायची तर शिवाजी महाराजांचे गुरु केले म्हणजे प्रश्न भेटतो. सगळ्या महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं श्रेय कुणाकडे? शिवाजी महाराज श्रेय रामदासाकडे. मी माझ्या लहानपणी अनेक घरामध्ये फोटो पाहिले. भव्य दिव्य अशा प्रकारचा लंबोजीवाला साधू रामदास आणि त्याच्या पायाशी बसलेले शिवाजी महाराज छोटेसे दाखवलेले. या चित्रातूनही ब्राह्मणशाहीला, ब्राह्मणाला अनेक अशी श्रेष्ठ होते बिंबवायचं होतं आणि आहे. ही प्रवृत्ती आज आहे. या प्रवृत्तीच्या रागामध्ये बाबा देशमुख पुढे आले, काँग्रेस शरद पाटील पुढे आले, श्रीमंत कोकाटे अशोक राणा पुढे आले. या सर्वांचं स्वागत आहे. पुरुषोत्तम खेडेकर पुढे आले, अनेक मंडळी पुढे आले. फार चांगली भूमिका. आणि लबाड ब्राह्मणाने केलेल्या लबाड्यांचा यथोचित प्रमाणबद्ध पंचनामा करून ही प्रवृत्ती कशी हानिकारक आहे आणि शिवाजी महाराज कसे मोठे होते हे सांगण्यासाठी हा जो संबंध बहुजनांचा उद्रेक झाला. संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना पुढे आल्या आणि सत्याच्या निकषावरती ही संबंध ब्राह्मणांच्या विद्वानांची लबाडी त्यांनी शोधून काढली. इथपर्यंत मी स्वागत केले. पुस्तकामध्ये नाव आहे, खेडेकर माझे मित्र आहेत, प्रवीण गायकवाड माझा मित्र आहे, कोकाटे त्याच्या सभेची मी अनेक वेळा अध्यक्षपद मी भूषवलेले. या सगळ्यांचे हे प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहेत. पण ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण विद्वानांचा प्रतिवाद करताना जर बहुजनवादाचा ब्राह्मणवाद तुम्ही जर जोपासला आणि त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये जर दुसऱ्या प्रकारचा जातीवाद इतिहासामध्ये पोचला तर ब्राह्मण जातीवादाला, ब्राह्मणेतराचा ब्राह्मण जातीवाद हे निर्दोष उत्तर होऊ शकत नाही. थोडक्यात एका जातीवादाला दुसऱ्या जातीवादाचं निर्दोष उत्तर नाही. हेही जातीवाद वाईट आणि तोही जातीवाद वाईट आणि त्यांचाही जातीवाद घातक, या निष्कर्षापर्यंत कॉमन अशी भूमिका, सत्यनिष्ठ भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, जी बाबासाहेबांनी घेतली, जी महात्मा फुल्यांनी घेतली. ब्राह्मणशाहीचा त्यांनी विरोध केला, पण
ब्राह्मणची बाई विधवा होती, तिला मूल होत होतं. अशा ब्राह्मणाच्या बाईचं बालपण केलंच, पण ब्राह्मण यशवंताला मुलाला महात्मा फुलेंनी दत्तक घेतले. मायाचा पोरगा दत्तक घेतला नाही, मराठ्याचा घेतला नाही, बहुजनाचा घेतला नाही. ब्राह्मण बाईच्या ब्राह्मण यशवंताला महात्मा फुलेंनी दत्तक घेतले. आणि आंबेडकर तर स्वतंत्र म्हणतात. मी आंबेडकरांवर पीएचडी केल्यामुळे बऱ्यापैकी थोडा अधिकार आहे. मी जातीचा क्लेम लावणार नाही, लावू शकणार नाही, मला लावायचा नाही. पण विचाराचा आणि सत्याचा क्लेम बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरती आहे. बाबासाहेबांनी 1927 ला बहिष्कृत भारतात लिहिलं की ब्राह्मण हे ब्राह्मणात असतं, मराठ्यात असतं आणि दलितात असतं आणि ते निषेधार्ह असतं. बाबासाहेबांचं हे वैचारिक सूत्र या ग्रंथामध्ये मी सगळ्या पानापानावरती खेळवलेलं आहे. आणि म्हणून पुरंदरे आणि राजवाड्यांची जी परंपरा आहे सरदेसाईच्या मार्फत अनेक, पण बाकीचे काही ब्राह्मण जे आहेत, शेजवलकरांचा इतिहास, कमल गोखलेंचा संभाजी, डॉक्टर शिवदेंचा संभाजी किंवा नरद गुणकरांचा शिवाजी, हे सेतू माधवराव पगडेंचा शिवाजी, हा मी स्वीकारला. सगळे ब्राह्मण जातीच्या निकषावर नाकारले नाही. जे विवेकी ब्राह्मण विद्वान आहेत त्यांचा एक वेगळा प्रभाव केला. जे विवेकी बहुजन आहेत नाकारले कोण? मामा देशमुख नाकारले, शरद पाटील नाकारले, श्रीमंत कोकाटे नाकारले, आनंद घोरपडे स्वीकारले, गोविंद मानसरे स्वीकारले, जयसिंगराव पवार स्वीकारले, आज हारके स्वीकारले. आणि इकडले विवेकी आणि इकडले विवेकी दोन्ही विवेकी इतिहासकारांची एकत्र अशा प्रकारची सांडेजोड करून तिसरा विवेकवादी प्रवाह शिवाजी महाराजांच्या आकलनाच्या संदर्भात आणि मूल्यमापनाच्या संदर्भात या 436 पानाच्या ग्रंथात आपण मांडला. म्हणून तर जयसिंगराव पवार अगदी प्रचंड समाधान पावले. ते लिहितात की 125 वर्षामध्ये असा ग्रंथ नाही. आणि यानंतर जर कोणाला द्यायचा असेल तर या पुस्तकाचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तुमच्या गिरीश कुबेरांच्या तोंडाला काळं पासलं गेलं आत्ताच संमेलनामध्ये नाशिकला. गेल्या 7 महिन्यामध्ये 2 आवृत्त्या संपल्या. आता माझ्याकडे जे पुस्तक मिळाले ते 3ऱ्या आवृत्तीचे 22 प्रती संपलेले. भारतीय विद्यापीठाला 2 लाखाची पुस्तके घेतली. तुमच्या DY पाटील विद्यापीठाला जवळजवळ एक अख्खी आवृत्तीच घेतली त्यांनी. अशा प्रकारची सबंध आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 14 व्याख्यानं मी ऑनलाईन केली कोरोनाच्या काळात 1 वर्षापासून. लोकांकडून प्रश्न मागून घेतले, त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. अशी आणि जर कोणाचं काही म्हणणं असेल तर मला सांगा, मी माझ्या पुस्तकात ऍड करतो म्हणून. 18 ला लिहून पूर्ण केलेलं पुस्तक 19 ला 4 मे ला मी 9-8 लेखका विद्वानांना पाठवले. स्क्रिप्ट स्पायरल बाइंडिंगच्या पुरुषोत्तम खेडेकरांना पाठवली, पुरंदरेंना पाठवली, बाबासाहेब जिवंत होते त्याला मी वरिष्ठ पोर्टाला पाठवली, प्रवीण गायकवाडला पाठवली, सीताराम काकडेंना पाठवली, कोकाटेला पाठवली, अशोक राणाला पाठवली. मी म्हणले की तुमच्या भूमिकेचा काही संदर्भातला प्रतिवाद या ग्रंथात आपण वाचा. आणि जर त्याच्यामध्ये काही तुम्हाला दुरुस्ती करायची असेल, तुमचं माझं चुकलं असेल, कारण मी नवीन आहे, अभ्यासक आहे, माझं चुकू शकतं, तर पुरावा घेऊन मला तुम्ही लिहून पाठवा. 25 पानापर्यंत तुमचं म्हणणं मी माझ्या ग्रंथात माझ्या खर्चाने छापायला तयार आहे. आम्ही 2 खंड काढून हा सगळा ग्रंथ माझ्या खर्चाला घेतला, मी कोणा प्रकाशकाला दिलेला नाही. कोणी खेडेकरांचं मला मेल आला की मला 2 महिन्याची मुदत परत तुम्ही लिहिणार आहे. 2 वर्ष झाले कोरोनाची गेली, कोणीच लिहून पाठवलं नाही. जयसिंगरावने मात्र त्याला मी परत पाठवली होती. त्यांनी प्रस्तावना दिली, मी त्याला विनंती केली आणि सुंदर अशा प्रकारची प्रस्तावना झाली. आणि त्या बाबतीमध्ये अजून तरी या पुस्तकाच्या बाबतीमध्ये कुठेही वाद विवाद गोंधळ झालेला नाही. हे अभिमानानं आणि अत्यंत नम्रपणानं आपल्याला सांगणं, इतिहासाच्या प्राध्यापकाला सांगणं किंवा आपल्याला सगळ्यांना सांगणं मला महत्वाचं वाटतं. शिवाजी महाराज हे केवळ इतिहासाचा विषय नाही. संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये तुमच्या राजसन्यास देणारा गडकरी अत्यंत चुकीची अशा प्रकारची मांडणी केली. संभाजी महाराजांची बदनामी बल्लाळराव चिटणीसाच्या बकरीत भरकम झाली. नंतर किर्लोस्करांसारखे अनेक बहुजन समाजातले लेखक सुद्धा त्यावरती विश्वास ठेवून त्यांनी लिहिते झालेले आहेत. वसंत कानेटकरांचं नाटक सुद्धा संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये काही प्रमाणात एक सदोष अशा प्रकारचा आहे. जे कलावंतांच्या दिशा चुकलेल्या आहेत, विचारवंतांच्या दिशा चुकलेल्या आहेत. संभाजी महाराजांचं आकलन करताना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून कलावंत चुकले, इतिहासकार चुकले. याचं कारण इतिहासाचं विवेकानं आकलन केलं नाही. मला मान्य आहे की रामदास हे गुरु नाही, ते माझं मत आहे. नरद गुणकरांचा मी विद्यार्थी आहे. 2 वर्ष त्यांच्या टेबल असं बसून पुढे मी शिकलेलं आहे. मला प्रचंड आदर आहे त्या माणसाबद्दल. पण तेही लिहितात, अत्यंत चांगला शिवाजी त्यांनी मांडला. पण शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते
आणि 1672 त्यांची भेट झाली असं ते सांगताय. मला ही नोंद मला पटत नाही. मी पुस्तकात लिहिलं न पटणारे सत्याशी किती इमानदारी ठेवावी आपण. मी शिष्य, मला मान्य आहे, मी नाकारत नाही, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, पण त्यांच्या विद्वत्तेला ही मर्यादा. मग गुरुच्या मर्यादा सांगितली. पटणारेच कोण आचार्य आत्र्याने मामा देशमुखाला प्रचंड जोडपण. ते जोडपण्यासारखं होतं. कारण मामा देशमुख काय म्हणाले, जो काय रामदासाला जो शिवाजी महाराजांचा गुरु मानतो त्याचं थोबाड जोड्याला मोडलं पाहिजे. आता जोड्याची भाषा इतिहासाच्या विद्वत्तेच्या विद्वानाच्या लेखणीतून ग्रंथामध्ये उमटणं येणं हे मला योग्य वाटत नाही. आपण प्रतिवाद केला पाहिजे. मी प्रतिवाद करतोय ना, रामदास हे गुरु नाहीतच एकीकडे घे. आणि दुसरं देशमुख असं म्हणाले की कोकणस्थानच्या बायका इतकं बघा आता माझ्या भगिनी आहेत, मला जास्त मानता येणार नाही, पण मी ते ग्रंथामध्ये सगळं घेतलेलं आहे. रामदासाची रंगीबाजी सांगण्याचा प्रयत्न केला. रामदासाच्या बेडरूम मध्ये त्याच्या शिष्या इकडे उजवीकडे डावीकडे झोपत होत्या. हे काय बाबू देशमुख किंवा नर पाठक हे ब्राह्मण आणि एक मराठा हे काय 300 वर्ष पाठीमागे जाऊन कसं काय बघू शकतात. याला लेखी पुरावा कसा कुठला आहे. कोणीही पुरावा देत नाही, नुसते स्टेटमेंट करताय. आणि आचार्य आत्र्यांनी अत्यंत विरोधातला लेख लिहिला, त्याचं स्वागत आहे. पण आत्रेही त्याच्यामध्ये कमी पडत आहे. ते म्हणतात की रामदास स्वामीचं एवढं भूत आत्र्यांच्या डोक्यात आहे की रामदास शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याहून सुटले त्यावेळेस रामदासाच्या एका मठातून दुसऱ्या मठात, दुसऱ्या मठातून तिसऱ्या मठात, असं ते महाराष्ट्रात आहे. आता नुसत्या मठातून वेषांतर करून शिवाजी महाराज आले हे त्या आत्र्यांनी बघितलं ना. पण रामदासाच्या त्याच्या त्या स्वामीपणाचं संन्यासपणाचं एवढं भारावलेलं वलय पत्रकारांच्या डोक्यात आहे, इतिहासकारांच्या तरुणकारांच्या डोक्यात आहे, आचार्य आत्र्यांच्या डोक्यात आहे. तिथं ब्राह्मण्यच काम करत असेल असं नाही, पण एक प्रकारचं अज्ञान आहे. आणि म्हणून न पटणारे आचार्य आत्रे असंही मी तिथं पाहून दिलं. जे कुणाला स्पेअर करण्याचा प्रश्न माझ्या दृष्टीने विद्वानापेक्षा सत्य महत्वाचं. ही झाली इकडली बाजू. दुसरा औरंगजेबाचा रामदास हे होता का बहुजन समाजातल्या त्यांचं म्हणणं, आमच्या कोकणातील मित्रांचं म्हणणं की रामदास हा हेर होता, विजापूरचा तो हेर होता आणि औरंगजेबाचा पण हेर होता. आता जर हेर असेल तर संभाजी महाराजांना लिहिलेला उपदेश पण अशा प्रकारचं कवित्व रामदासाचं हे खरं मानायचं का. मी ती कविता त्याच्या संबंध केलेली आहे. आणि जर हे नसेल तर रामदास शिल्लक कसा राहिला 2 छत्रपतीच्या काळामध्ये. रामदास 80-82 वर्ष झाला, महाराजांच्या नंतर 2 वर्ष मेलेला संत आहे. तो चाकवळच्या खोऱ्यातला म्हणजे स्वराज्याच्या टप्प्यातला माणूस आहे. आणि त्यांनी कविता दिली एक रामदासाच्या तोंडाची. रामदास स्वामी विजापूरच्या दरबारात उभे राहतात आणि मी तुझ्या पायाचा दास असं त्या विजापूरच्या दरबाराच्या अधीक्षकाला सांगताय. आता ही कविता कुठून आणली, रामदासाने कुठे लिहिली, त्याचा पुरावा कोणता, संदर्भ कोणता, हे लेखनाच्या याच्यामध्ये कुठेही ते देत नाही. अशा प्रकारची ही दुसरी भूमिका जी आहे ही जातीवादी भूमिका. रामदास गुरु नाही बरोबर आहे, रामदास हेर आहे का. माझ्या दृष्टीने रामदास हेर पण नाही, रामदास स्वराज्यद्रोही नाहीये, पण रामदास गुरु पण नाही. म्हणजे दोन्हीकडले विद्वान कशी चूक करतायत आणि शिवाजी महाराज नसल्याची खात्री करून कशा प्रकारची विकृती पेरतायत याबद्दल मी अस्वस्थ झालो. रामदासाच्या मर्यादा मी पण मांडतो आहे, पण रामदास हा इतका गद्दार दाखवला, दादूजी कोणतं गद्दार दाखवलाय, कसं शक्य आहे. अनेक इतिहासकारांनी साळुंखे रामदासाबद्दल म्हणता स्वतंत्र लिहायला पाहिजे, त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे असं साळुंख्यांचं विधान. आणि रामदासानं कुठेही म्हटलेलं नाही की मी शिवाजीचा गुरु आहे. शिवाजी महाराजांचा गुरु करण्याचं कारस्थान हे काही मुठभर ब्राह्मण विद्वानांचं कारस्थान होतं. आणि म्हणून आणि त्याला बळी पडणारे अनेक कलावंत आहेत. हे जातीवादी संदर्भ लेखणीतून पाजळताना आपल्याला विद्वत्ता तपासून घ्यावी लागेल विवेकाच्या सामर्थ्याच्या बरोबर आणि पुराव्याच्या आधारे. दुसऱ्या बाजूला आमचे मित्र स्नेही होते, मी त्यांच्या खूप मानणारा माणूस आहे, कॉम्रेड शरद पाटील. शरद पाटलांनी सिद्धांत मांडला. त्यांचं म्हणणं कधी प्रामाणिकपणे दिलं की बाळासाहेब ठाकरेंच्या हातात हिंदुत्ववाद्यांच्या हातातला शिवाजी मला बाजूला काढायचा. मग ते फुले शाहू आंबेडकरवादी आणि त्यांचं तत्वज्ञान मार्क्सवादी, माफुआ मार्क्स फुले आंबेडकरवादी तत्वज्ञानामध्ये सत्यशोधकचं शरद पाटलांचं तत्वज्ञान या सूत्रावर आधारलेला शिवाजी महाराज त्यांना घडवायचा. म्हणून त्यांनी तांत्रिक राज्याभिषेकाचं निमित्त केलं. आणि तांत्रिक राज्याभिषेकामध्ये एक विधी असतो की ज्या विधीमध्ये कनिष्ठ जातीतली बाई त्या सम्राटाशी लग्न तिचं लावलं पाहिजे.
महाराजांचं लग्न अस्पृश्यबाईशी झालं असं ते लिहितात. ही अस्पृश्यबाई कोण होती, तिचं नाव काय होतं, तिचं कुळ कुठलं होतं, कुठल्या गावाची होती, तिचं नाव काय देत नाही. आणि तिला ब्राह्मण अष्टप्रधानाने तिला कडिरेट करून ठार मारलं असे लिहितात. दुसरे एक पुस्तक त्यांनी अर्पणच केलंय आणि अब्राह्मणी हुतात्मा म्हणून या अस्पृश्य समाजाच्या बाईला त्यांनी पुस्तक अर्पण केलं. त्याच अर्पण पत्रिकेमध्ये करुषा कवची जो हा ब्राह्मण आहे, संभाजीराजांचा सेवक आहे, एकनिष्ठ आहे, त्यांचे शिष्य शरद पाटलांचे शिष्य आमचे मित्र कोंगाटे हे करुषी कवचीला संभाजीराजांचा गद्दार ठरवत आहेत. एकमेव इतिहासकार आहेत महाराष्ट्रात की ते गद्दार म्हणतात. आणि औरंगजेबाला त्यांनी संभाजीराजाला पकडून दिलं अशा प्रकारची मांडणी इगली मंडळी करत आहेत. शरद पाटील मात्र करुषी कवचाला अब्राह्मणी हुतात्मा ठरवत आहेत. गुरु शिष्यामध्ये संवाद आहे. ज्या ठिकाणी 2 वृंदावन आहेत संभाजीराजांच्या मृत्यूच्या ठिकाणी, जिथे तुकडे तुकडे जमा केले का गायकवाड नावाच्या माणसाने, त्या ठिकाणी 2 वृंदावन आहेत. एक संभाजीराजांचं, दुसरं करुषी कवचाचं. ही वृंदावन कोणी बांधली? येसूबाईने बांधली. संभाजीराजांची समकालीन त्यावेळेची पत्नी या सबद्ध स्वराज्यामध्ये आणि एकूण शिवशाहीमध्ये अत्यंत त्यागी अशा प्रकारची बाई, अत्यंत धोरणी बाई. सोयराबाईच्या कर्तृत्वापेक्षाही अत्यंत महत्वाचं स्थान मी येसूबाईला देतो आहे. कारण जो स्वार्थ सोयराबाईने जपला तो स्वार्थ येसूबाईने नाकारला. त्या येसूबाईने 2 वृंदावन बांधले, आपल्या नवऱ्याचा आणि नवऱ्याच्या जीवलग अशा प्रकारच्या एकनिष्ठ सेवकाचं. ते सोडून राजारामांनी या वृंदावनाची पुढे व्यवस्था केली आणि आजचे शिष्य काही काहीचे म्हणतात शरद पाटलांचे की हे करुषी कवची हा महाराजांचा गद्दार आहे. आणि म्हणून संभाजीराजांच्या बाबतीत किंवा शिवाजीराजांच्या बाबतीमध्ये हे जे 2 विद्वानांचे वेगवेगळे प्रभाव निर्माण झाले, त्यामुळे इतिहासाचा सगळा घोटाळा झाला. शिवाजी महाराज कोणते शिकवायचे ही अस्पृश्य राणी केली. सोयराबाई बिथरल्या असं म्हणणं शरद पाटलांचं. सोयराबाई रागावल्या, संतापल्या आणि तरी ब्राह्मण प्रधानांचं ऐकून हातामध्ये विष घेऊन ते शिवाजी महाराजांना विष घेऊन शिवाजी महाराज मारले. हे माझं म्हणणं नाही, शरद पाटील या विद्वानाचं, पुरोगामी विद्वानांचं म्हणणं. लिखित स्वरूपी पुरावे दिलेत मध्ये. मावळाई प्रकाशन, शिरूरचं प्रकाशन, शिवाजी महाराजांचे शत्रू ब्राह्मणी की तुमचे मोहम्मदी हे पुस्तक आहे त्यांचं. आणि या पुस्तकाचा निष्कर्ष असा आहे की शिवाजी महाराजांचे शत्रू मुसलमान नसून ब्राह्मण आहेत. आणि ब्राह्मण इतिहासकारांचा निष्कर्ष काय? शिवाजी महाराजांचे खरे शत्रू मुसलमान. हे विद्वानच आहे, इकडले विद्वान म्हणतायत की महाराजांचे शत्रू मुसलमान. शत्रू मुसलमान आहेत का? जर शत्रू मुसलमान असते तर महाराजांच्या पदरी नूर बेग कसा, महाराजांच्या पदरी सिद्धी हलाल कसा, महाराजांच्या पदरी तुमचा हैदर कसा, मदारी मेहतर कसा. गजानन मेहंदे हे अँटी मुस्लिम विद्वान आहेत, इतिहासकार आहेत. त्यांच्याशी मी चर्चा केली, त्यांचे लेखन पाहिलं. 456 हिंदू ज्यावेळेस मावळे आहेत अधिकृत नावागावा सगट 12 मुसलमानांची नावं त्यांनी एकनिष्ठ म्हणून मला दिली. त्यांची भूमिका मुसलमानाच्या विरुद्ध आहे. मला 12 मुसलमान पुरेसे म्हणून 452 का 56 हिंदूंच्या तुलनेमध्ये 12 मुसलमान तर शिवशाहीचे एकनिष्ठ मुसलमान आहेत. तर महाराजांचं राजकारण हे हिंदुत्व प्रभावित नाही. त्यावेळेस सेक्युलरिझम नसेल पण महाराजांचं राजकारण धर्माच्या पलीकडे. आणि म्हणून अफजल खान त्यांनी मारला. मी प्रश्न उपस्थित केला की अफजल खान मुसलमान म्हणून मारला की स्वराज्याचा शत्रू म्हणून मारला? माझं उत्तर, स्वराज्याचा शत्रू म्हणून मारला. मेल्यानंतर अफजल खानाची समाधी बांधली कबर का कुठल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि स्वराज्याच्या पैशातून तिथे दिवाबत्ती सुरू केली. हे महाराज आहे. आणि आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये महाराजांचं राजकारण तुम्हाला समजून घेता येणार नाही, त्या ऍंगलमध्ये तुम्हाला बघता येणार नाही. पण महाराजांच्या स्वराज्याच्या आणि महाराजांच्या गावाचं दुकानदारी, जात, धर्म आणि राजकारणामध्ये सगळेच करतात. हे अत्यंत अस्वस्थ करणारं चित्र आहे. आदर्श राजकारण, शेतकऱ्यांच्या हिताची काळजी करणारा, सैनिकांना शिस्त लावणारा, वतनदारांची खोड मोडणारा, हिंदू असो मुसलमान असो कोणत्याही जातीचा माणूस असो त्याला न्याय देण्याची भूमिका बजावणारा हा मध्ययुगातला अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा राज आहे की ज्याच्या राजकारणामध्ये लोकशाहीची बीजी आपल्याला दिसू शकतात, सेक्युलरिझमची बीजी आपल्याला शोधता येऊ शकतात. अँगल आहे ना तो.
अशा प्रकारची सगळी मागणी असताना सोयराबाईने आपला नवऱ्याला विष करून ठार मारलं म्हणणं आणि विद्वानांनी सांगणं, पुरोगामी विद्वानांनी सांगणं हे अत्यंत भयानक आहे. ज्या महाराजांना त्यांची बायको विष लावून मारते हेच कळत नसेल तर मग शिवाजी महाराजांचं बुद्धिवाद, त्यांचे संबंध मुत्सद्दीगिरी तुम्ही प्रश्नचिन्हांकित करतायत ना. तुम्हाला बदनामी करायची महाराजाची की महाराजाचा गुणगौरव करायचा? कारण 6 वर्ष 74ला त्याचा राज्याभिषेक झाला. पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळेला महाराष्ट्रातल्या काही ब्राह्मण लोकांनी महाराजांना शूद्र ठरवून क्षत्रिय न मानता राज्याभिषेक नाकारला. पण ही फार मोठी संख्या नाही. पण गागाभटाला बोलवून महाराजांनी तो राज्याभिषेक करून घेतला. काशीचा गागाभट तो भट आहे, वैदिक ब्राह्मण आहे. मुसलमान आणि हिंदू सगळे त्याला प्रधान मानतात. गागाभटाने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यानं शिवाजी महाराजांना हुकूम तिलक लावला. अशा प्रकारची मांडणी नागेश गौतरी नावाच्या बहुजन समाज संघर्ष नावाच्या साप्ताहिकाच्या संपादकाने 1972 केली. त्याचा संदर्भ मी दिलाय, त्याच्यात वाचले मी स्वतः. महाराजांच्या कपाळाला डावा पाय हा ब्राह्मण डावेल कसा महाराज लावून कशी घेतली आणि गागाभटावरती आरोप केला हा नाचखोर ब्राह्मण आहे, यांनी दक्षिणा घेतली. अरे नाच आहे की दक्षिण आहे? आणि जर गागाभटाला ब्राह्मण म्हणून तुम्ही जर लाचखोर ठरवत असाल तर महाराजांनी ती लाच दिली असं म्हणणार आहात का तुम्ही? ती दक्षिण आहे. आणि महाराष्ट्रातले ब्राह्मण हे कुचकुच करत होते, त्यांच्या विरुद्ध भूमिका होती. आणि संबंध देशामध्ये एक छत्रपती इतर देशीयांचा छत्रपती म्हणून त्याला मिळवायचा आहे, ते साम्राज्य निर्माण करायचं आहे. ब्राह्मणाला शिक्षा करण्याचा अधिकार छत्रपती झाल्याशिवाय मिळत नाही हे महाराजांना माहीत आहे. आणि मुस्लिम राजवटी ज्या होत्या त्यांच्या समांतर स्वतंत्र सत्ता केंद्र इतर देशीयांचं हिंदूमध्ये जन्मलेला पण राजकारण मात्र धर्माच्या पलीकडे करणारा शिवाजी महाराजांना करायचं होतं. म्हणून राज्याभिषेकात तो व्यक्तीचा गौरवाचा भाग नाही, तो रयतेच्या गौरवाचा भाग आहे. आणि म्हणून अरमानाची स्थापना असेल, 300 किल्ल्यांची डागडुजी असेल, किल्ल्यांची भाकरी असेल आणि संबंध कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, मोगलांच्या विरुद्ध लढा देत असताना सर्व जाती धर्माच्या गुणवान लोकांना त्यांनी एकत्र केलेलं आहे. एकही जात अशी बाजूला कल्पना दिसत नाही. हे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व तुम्ही एका ओळीमध्ये संपवून टाकता. विद्वानांच्या मजला कुठपर्यंत गेल्या? ब्राह्मण विद्वान असो की बौद्ध विद्वान असो, मला त्या विद्वत्तेशी कर्तव्य नाही. तुम्ही सत्य लिहिता का कोणाला सांगा. सोयराबाई आपल्या नवऱ्याला आपलं कुंकू कसं पुसेल, का पुसेल? राजारामाचा बाप आहे, स्वराज्याचा कर्ता संस्थापक आहे. अशा संस्थापक राजाला आपल्या नवऱ्याला सोयराबाई मागतील कशा? बाबासाहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रश्न निर्माण केला गेला. बाबासाहेबांची दुसरी बायको आई माई आंबेडकर हिच्याही हातामध्ये विषयाची कुपी दिली विद्वानाने. कठीण आहे. 8 वर्ष संसार केलेली बाई मारायचं असं तर पहिल्या वर्षात का वाटलं नाही तिनं? तसं सोयराबाईने 74 पासून 80 पर्यंत वाट पाहिली ना मग. आणि जर ती पहिली बाई तेव्हाच लिहिली असेल तर प्रश्न कुठे शिल्लक आहे? परंतु विद्वानांच्या मेंदूमध्ये काही आवडते सिद्धांत आहे, अपसिद्धांत आहे, अपसमज आहे, गैरसमज आहे आणि त्याला काहीतरी घडवायचं आहे. आता शिवाजी महाराजांना खात्री झाली. मग शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपल्या मेंदूतलं सत्याच्या नावानं असत्य घुसळायचे आणि त्याला इतिहास म्हणायचे. कारण पांढऱ्यावरती काळ केलं की तू इतिहास करतो आहे. अशा प्रकारची भूमिका अनेक इतिहासकारांनी घेतली आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला इकडल्या बाजूला आणि या बाजूला विकृत वळण लावलं. आणखी एक ग्रस्त आहे डॉक्टर विनोद अनावरत. हे आंबेडकरी चळवळीतले मागासवर्गीय समाजातून आलेला कृषी पदवीधर मोठा माणूस आहे. त्याने शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक ग्रंथ लिहिला. 5-6 वर्ष झाली. महाराष्ट्रातला एक पट्ट्या कोणत्याही जातीचा शिवप्रेमी उठत नाही आणि त्याचा प्रतिवाद करत नाही. त्याचा प्रतिवाद या पुस्तकात मी केला. बाबासाहेब पुरंदरेंचा प्रतिवाद आहे, शरद पाटलांचा प्रतिवाद आहे आणि तिसरं मॉडेल आहे डॉक्टर विनोद अनावरत. हा आंबेडकरवाद त्यांचा आंबेडकरवाद करा, मी आंबेडकरवादी मानतोय. मी त्या चळवळीतून आलेला माणूस आहे आणि म्हणून मी स्पष्टपणे पुरावे देऊन विनोद अनावरत आणि बाबासाहेब पुरंदरेंना जे पाहिजे तेच त्यांनी लिहिले. दोघांचा संवाद नसताना शिवाजी महाराजांना केवळ ब्राह्मणाने जाणव्यामध्ये गुंडाळून ठेवले आणि औरंगजेब हा श्रेष्ठ राजा कसा होता याचं गुणगान विनोद अनावरत करत आहे. हेही बॉडी मी नाकारलं. अशा प्रकारे पण शिवाजी महाराजांच्या संदर्भातली ही विकृती आहे. तांत्रिक राज्याभिषेक होताना ती जी बाई आहे ती अस्पृश्य बाई नाही. तिथं हळदीचं एखादं होम ठेवलं असेल बायको म्हणून शक्यता आहे.
बाबा काळेंच्या पुस्तकामध्ये विधी दिला की कनिष्ठ बाईशी लग्न करायचं ना, साळुंख्यांनी स्पष्ट सांगितलं की शिवाजी महाराजांचं लवकर लग्न झालेलं नाही. तांत्रिक राजाभिषेक सुद्धा ब्राह्मणिक नवातच झाला हे साळुंखे सांगतायत. छोट्या छोट्या पुस्तिका त्यांचा आधार घेतला, त्यांना वाचायला दिलं. फार सुंदर पुस्तक झाले असं त्यांचं म्हणणं, मी दिले सगळं संदर्भ दिला त्याच्यावर. साळुंखे ही बहुजन आहे, शरद पाटील हे पण बहुजन आहे, दोन्हीही विद्वान आहेत. पण साळुंख्यांची मतं शरद पाटलांच्या मताशी विरुद्ध आहे. ते शरद पाटलाचं नाव घेत नाही, त्यांची ती भूमिका असेल. मी नावासह लिहिलं साळुंख्यांचं, मी स्वीकारलं साळुंख्या जयसिंगराव पवारांना स्वीकार आणि मांडणी केली. आणि मग शिवाजी महाराजांच्या त्या लग्नामध्ये सुपारी ठेवली असते, आपण ठेवत नाहीत का? एक गोष्ट नाही, दुसरी बाबत प्रतिकात्मक काहीतरी ठेवूया, प्रतिकात्मक बायको असेल. आणि मग तो तांत्रिक राज्याभिषेका, पण तांत्रिक राज्याभिषेकाचं निमित्त करून शरद पाटील, अशोक राणा आणि फुकाटे या तीनच लोकांनी माझ्या माहितीप्रमाणे शिवाजी महाराजांना शाक्तपंथी ठरवलेला आहे. शाक्तपंथ आणि अत्यंत वामाचारी अशा प्रकारचा पंथ आहे. हा वामाचारी पंथ संभाजी राजाला जोडला गेला आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी पी.एन. देशपांडे आमच्या कॉलेजला होते. त्यांनी एक इतिहासाचा संदर्भ दिला. त्या सांगलीमध्ये शरद पाटलांसोबत त्यांनी मोठा अशा प्रकारचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. संशयाचा आणि संशयाच्या आधारे आपण एक मांडणी करणे, इतिहासाची मांडणी होत नाही, सत्याचे पुरावे पाहिजे. आणि म्हणूनच दोन्ही बाजूने इतिहास सुटला. संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये त्यांची मेवण्याची मोहिती आहे. मला वाटतं शिर्के, गणोजी शिर्के यांचा वाटा आहे की मुकर्रम खानाची जलद वाटचाल झाली आणि मग संगमेश्वरापर्यंत मधल्या वाटेला जाऊन त्यांनी संभाजीला पकडलं. त्याच्यामध्ये करुशी कब्जी किती प्रमाणात आहे, करुशी कब्जी आणि गणोजी शिर्केचा संघर्ष, संभाजी महाराजांनी गणोजी शिर्केच्या पत्राच्या भानगडी, हे सगळे संदर्भ घेताना मला सगळ्यात आवडलं जयसिंगराव पवारांचं त्या बाबतीतलं निवेदन. मी संभाजी शिवदेवचा पण वाचला, कमल गोखलेचा वाचला आणि या तिसरा जो प्रभाग घेतला त्याच्यामध्ये कमल गोखले पण घेतलेले आहे, शिवदेव पण घेतले. ब्राह्मण असणं किंवा बहुजन असणं हे त्यांच्या हातात नाहीये. जात अपघाताने मिळते, जन्म अपघाताने होतोय. जात मारायची की नाही तुमच्या प्रगत जाणीवेवरती अवलंबून आहे. माझी जात आणि जाणवत जाणून मी लिहायला बसलो, म्हणून मला सत्यापर्यंत जाऊन पोहोचण्याची मला हिंमत झाली. तर शिवाजी सारखा विषय, आंबेडकरांसारखा विषय कोण हाताळेल या काळामध्ये? लोक जाणून मारतील, तुमच्या शिल्लक राहणार नाही मोठी. अशा संबंध आव्हानामध्ये हे निधन शरद पवारांनी सुद्धा प्रचंड गौरव या पुस्तकाचा केला. त्यांच्या पुस्तकात 20 तारीख प्रकाशनाला दिली पण होती, नंतर मग राजकारण वगैरे झालं ते बाजूला पडले. संभाजी महाराजांच्या एकूण सगळ्या याच्यामध्ये करुशी कब्जीला दोषी ठरवलं गेलेलं आहे एक दोन लोकांनी. ते पण बरोबर मला वाटत नाही. अनेक लोकांनी मात्र त्याचा प्रतिवाद केला, साळुंख्यांनी प्रतिवाद केला, शरद पाटलांनी खुद्दच त्याचा प्रतिवाद केला आणि करुशी कब्जेला त्यांनी हुतात्मा म्हणून जाहीर केलेला आहे. आणि संभाजी महाराजांची बदनामी जशी चिटणीसांनी केली, चिटणीसांच्या पूर्वजाला संभाजीराजांनी गुन्ह्यासाठी स्वराज्य द्रोह करण्यासाठी दत्ताजी अण्णांनी नावाचा जो माणूस आहे त्यांनी संभाजीराजांच्या संदर्भात द्रोह केला. पत्र लिहिल्याने संभाजीराजाला पकडून राज्याचा संबंध वाटा दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न केला. हे महत्वाचे ज्वलंत प्रश्न आहे. दिनेशकडे संभाजीराजांनी जाणव याच्यामध्ये बाप लोकांचं नाटक होतं असं सिरियल मध्ये दाखवलं गेलं आणि काही इतिहासकार सांगतात मला ते योग्य वाटत नाही. शिवाजी महाराज आणि संभाजीराजांचा एक अंतर्गत अशा प्रकारचा निश्चितपणे तणाव आहे. त्यांच्या राजघरातला तो संघर्ष आहे. सोयराबाई, शिवाजी महाराज आणि संभाजी या तीन कोणामधला विसंवाद आहे. शिवाजी महाराज राजे होते, छत्रपती होते, मला मान्य आहे. छत्रपतीला जात धर्म नसतो, स्वराज्याला जात धर्म नाही, हे सगळं मी मानलं. पण शिवाजी महाराज एक माणूस आहे, बाप म्हणून राजारामाचाही बाप आहे आणि संभाजीचाही बाप आहे आणि सोयराबाईचा तो नवरा म्हणून हा ताण निर्माण झाला आणि म्हणून दक्षिणेतलं राज्य संभाजीला आणि वरचं राज्य हे राजारामाला, अशी कदाचित एक चर्चा त्यांच्यामध्ये नवरा बायकोंच्यामध्ये झाली असावी, होत असावी. शेवटपर्यंत त्यांनी कुठलाच निर्णय दिलेला नाही. पण त्यांच्या भोसले कुळातलं हे भांडण आहे आणि त्या ब्राह्मण लबाड काही लोकांनी संभाजीराजांचा उग्र स्वभाव, एक स्वाभिमानी अशा प्रकारचं तारुण्य आणि अत्यंत स्वतंत्र बुद्धिमत्ता आणि भारीदार पराक्रमाची वृत्ती यामुळे दुखावलेले काही ब्राह्मण, अण्णाजी दत्तो सारखे जे काही विद्वान होते आणि जे प्रधान होते ते सोयराबाईची बाजू घेतात. पण मूळ सोयराबाईने जर म्हटलं असतं की माझा मुलगा हा संभाजी ज्येष्ठ आहे, त्याला स्वराज्य द्यावं,
अशा प्रकारचा निर्णय घेतला असता तर हे जे काही लबाड गोष्ट प्रधान होते, शिवाजी महाराजांशी ते प्रामाणिक आहे पण संभाजी राजाशी ते प्रामाणिक नाही. हा संघर्ष आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. संघर्षाचे वेगवेगळे कोण आहेत आणि हे कोण लक्षात घेतल्यानंतर मग आपल्याला अण्णाजी दत्तोंचं जे कारस्थान आहे ते पापी आहे, ते स्वराज्यद्रोही आहे आणि म्हणून संभाजीराजांनी त्याला पायी हातीच्या पायी घेऊन मारलं, हे योग्य केलं असं स्वतःचं माझं मत आहे. त्याचा बदला घेण्यासाठी मल्हारराव चिटणीसांनी संभाजीराजांची बाहेर केली म्हणून बदनामी केली. एकही कमळा असो, कोल्हापूरची कमळा असेल, गोदावरी असेल, एकही नायिका जी संभाजीराजाला जोडली गेली, नाटककाराने मकरकाराने जोडली, ती एकाही नायिकेला आधार नाही. संभाजीराजे दारूमध्ये लिप्त होते अशा प्रकारचं काही लोकांनी लिहिलं, ते बहुजनातल्या विद्वानांनी पण नंतर अण्णांनी पण लिहिलं. हा मूर्खपणाचा कळस आहे. बेंद्रे सारखा तपस्वी इतिहासकार 40 वर्ष तो संबंध इतिहासाच्या साधनेमध्ये रमतो आणि संभाजीला दोषमुक्त करतोय. बेंद्रेचे उपकार महाराष्ट्रावरती आहेत आणि म्हणून कलाकार असो किंवा इतिहासकार असो, या सर्वांनी जो काही शिवाजी महाराजांचा आणि संभाजीराजांचा जो काही इतिहास लिहिला त्यामध्ये अत्यंत दोष निर्माण झाले. त्याचा परिणाम आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणावर, धर्मकारणावर, समाजकारणावर झाला. हिंदुत्ववाद्यांनी शिवाजीचा झेंडा अधिक भगवा केला, अधिक गडद केला आणि पुरोगामी इतिहासकाराने, पुरोगामी विद्वानाने तो भगवा पूर्ण उडवला. मूळ जेवढा भगवा शिवाजी महाराजांचा आहे तेवढाच राहू द्या हे माझं म्हणणं आहे. अधिक गडद करणं किंवा फिकट करणं या प्रक्रिया सदोष आहे. महाराजांच्या इतिहासाचा विनयभंग करतायत. विनयभंग करणारे दोन्हीकडे विद्वान आहेत. मी कुणाची बाजू घ्यायला तयार नाही. मी बाजू घेतो दोन प्रकारच्या विवेकी विद्वानांची. मी बाजू घेतो आर सावंत, जयसिंगराव पवारांची, आनंद घोरपडेंची. मी बाजू घेतो कॉम्रेड पानसऱ्याचं छोटस शिवाजी. त्यांच्या प्रश्नावरती कुरुंकरांची स्टेटमेंट त्यांनी घेतली. हा मराठा आहे, तो ब्राह्मण आहे, एक समाजवादी आहे, कम्युनिस्ट आहे, पण दोघांचा संवाद आहे. कुलकर्णी ब्राह्मण आहे पण शिवाजीचे महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव हे स्पष्टपणे सांगतात, शास्त्राच्या रिपोर्ट मध्ये लिहित आहे. अशी विवेकी ब्राह्मण आणि विवेकी बहुजन अशा प्रकारची सत्याला बहुजन आणि ब्राह्मण असं मान्य नाहीये. सत्याला ब्राह्मण आणि बहुजन ब्राह्मणेतर मान्य नाहीये. हिंदू मुसलमान मान्य नाहीये. सत्याला जात नसते, धर्म नसतो आणि म्हणून इतिहासाच्या कर्तव्याला सुद्धा अशा प्रकारच्या जातीय संकुचित जाणीवीमध्ये उचकळणं आणि त्यांचे मूळ रंग खराब करणं, अधिक गडद किंवा फिकट करणं हे इतिहासाच्या विद्वानाला शोभणारं नाही. म्हणून इतिहास विवेकाने लिहावा, वाचावा आणि तो सांगावा. कोणते शिवाजी महाराज तुम्ही एम ला सांगणार, चौथीच्या विद्यार्थ्यांना सांगणार, पीएचडी मध्ये कोणते शिवाजी महाराज मांडणार, हा प्रश्न विद्वानांच्या समोर, संशोधकाचा, मास्तरातल्या प्राथमिक शाळेतल्या मास्तरासमोर निर्माण झालेले आहे. खरेखुरे शिवाजी महाराज, पराक्रमी शिवाजी महाराज, सर्व जाती धर्मात स्वराज्याला कुठला धर्म आहे, स्वराज्यातली कुठली जनता, एक ब्राह्मण स्वराज्यातला मारला का? कृष्णाजी भास्करला मारलो. हा ब्राह्मण कोण होता? तो अफजलखानाचा वकील आहे. स्वराज्यातला एक तरी कुलकर्णी ऋषी मारला का? याचा अर्थ सगळेच ब्राह्मण इमानदार होते असाही त्याचा अर्थ नाही. महाराज हे कुठल्या जातीवादाला बळी पडणारे नाही. ब्राह्मण म्हणून कोण बोलायला ठेवतो हे म्हणणारे महाराज आहे. पण सबनीस नावाचा एक ब्राह्मण होता, त्याच्यावरती एक जगदारी नावाचा माणूस उलटला, काहीतरी पगार वेळेवर दिला नाही आणि त्याचे स्वतः त्याला पश्चाताप झाला, पोचकून तो स्वतः मरतो. बहुजन समाजातला शिपाई. ती वार्ता कळल्यानंतर महाराजांनी त्याचं समर्थन केलं की असं व्हायला नको. जो योग्य अधिकारी आहे तो ब्राह्मणासुद्धी नसो पण त्याच्यावर हात उचलायचा नको. महाराजांचं एक पत्र आहे. रामदासाचे त्यांची भेट झाली का? शेवटपर्यंत भेट झाली. पण रामदास जर खरोखरच जर चारित्र्यहीन असते तर बहिर्जींचं हेर खातं महाराजांना कळलं असतं. आणि महाराजांनी 1678 जी सनद दिली 33 गावाची, ती रामदासाला दिली नसती. तर राजेगावच्या पाटलाचे हातपाय तोडणारे महाराज आहेत. संत तुमच्या रामदासाचं अशा प्रकारचं गैरवर्तन महाराज स्वराज्यात का पटवून घेतील? हे प्रश्न आज पडलेले आहेत, पडायला पाहिजे. मग आम्हाला खरे शिवाजी महाराज मांडता येतील आणि मग तुमचा माझा महाराष्ट्र दलितांचा, लमाजी समाजाचा, धनगरांचा, कोळ्यांचा, आदिवासींचा, ब्राह्मणांचा, मराठ्यांचा आणि ओबीसीचा सर्वांचा महाराष्ट्र मला एकसंघ ठेवण्यासाठी महाराजाचा स्वराज्याचा ध्येयवाद मला उपयोगी ठरेल. शिवाजी महाराज आदर्श राजे आहेत. आदर्श अशा प्रकारचे ते विद्वान आहेत, संघटक आहेत, कुशल पराक्रमी आहेत.
त्यांचा पराक्रम बाधित करण्याचं पाप विद्वानांच्या लेखण्याने करू नये या चांगल्या हेतून माझ्या पूर्वजांचे महाराजांच्या किल्ल्याशी आणि संबंध त्यांच्या स्वराज्याशी असल्यावर त्या भावनेतून मी लिहिलं. त्या पुस्तकाच्या बलप्रश्नावरती शेवटचे एक वाक्य की हे पुस्तक लिहित असताना माझा हुतात्मा झाला तरी मला चालेल, पण मी हे लिहिणार आहे असं म्हणून ते पुस्तक मी लिहिलं. अजून तरी हुतात्मा झाला नाही आणि आपल्यासारखे विवेकी रसिक इतिहास संशोधक अभ्यासक महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, हजारो आहेत, ती संख्या वाढत जाते आहे. याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिनी अशा प्रकारचं अभिवादन करण्याची योग्य संधी आपले प्राचार्य बापूसाहेब आमचा अर्जुन आणि आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं. माझं काही चुकलं असेल तर आपण चर्चा करूया, मला जरूर प्रश्न विचारूया, मी मला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. मी इतिहासाचा अभ्यासक नसलो तरी मी सत्याचा उपासक आहे. विवेकाची मागणी करण्याची माझी भूमिका आहे. माझ्याही कुठे मांडणीमध्ये जर काही चूक असेल तर ते स्वीकारार्थ आहे, पण मी तिसऱ्या प्रवाहाचा विवेकी प्रवाहाचा प्रतिनिधी आहे. मी या प्रवाहाचा किंवा त्या प्रवाहाचा समर्थक नाही. जातीवाद आणि धर्माच्या पलीकडे भूमिका मी मांडू इच्छितो. त्यातून ते पुस्तक लिहिलं आणि आपल्याला समर्थ महाराष्ट्राला ते समर्पित केलेलं आहे. मित्र हो, मी आपल्या महाविद्यालयामध्ये मला तर मी आठवण ठेवली पण 50च्या वर भाषणं या विषयावर झाली महाराष्ट्रात, ऑनलाईन झाली, प्रत्यक्षात झाली. त्याबद्दल आपल्या महाविद्यालयाच्या सर्वांचं मी समाधान व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या उपस्थितीमध्ये महाराजांच्या बहुआयामी ऐतिहासिक कर्तृत्वाला विनम्र अभिवादन करतो. जय शिवराज, जय महाराष्ट्र, जय जगत.